गौतमी पाटीलच्या चालकानं केलेल्या अपघाताचा विषय गेल्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण पुण्यासह राज्यात गाजलाय। आता या गौतमी पाटीलवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुण्यातील एका वकिलानं केली आहे। गौतमी पाटील यांना नोटीस पाठवून देखील हजर न झाल्यानं गुन्हा दाखल करण्याची मागणी या वकिलानं केली आहे। त्यामुळे आता गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल होणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्यातील एका वकिलानं ही मागणी केलेली आहे। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पुण्यातील वकील वाजिद खान बीडकर यांनी केलेली आहे। रिक्षा अपघात हे जे प्रकरण होतं, सध्या जे मीडियाला चालू होतं, आता ते बंद झालेलं आहे। हे जे प्रकरण होतं, या प्रकरणामध्ये ती वाहनात होती नव्हती हा आमचा विषय नाही आहे, परंतु त्या प्रकरणानंतर पोलिसांनी जी नोटीस दिली त्या नोटीसनंतर गौतमी पाटील आत्तापर्यंत पोलीस स्टेशनला हजर का नाही झाली? कारण नोटीस पोलिसांनी दिली म्हटल्यावर त्याचं उत्तर देण्यासाठी, जबाब देण्यासाठी हजर होणं आवश्यक होतं। दुसरं, ते जे काही कुटुंब आहे त्यांच्या घरी मानलेला भाऊ पाठवला, आर्थिक मदत पाठवली, हे झालं 353 म्हणजे शासकीय कामात अडथळा। FIR दाखल असताना, पोलिसांनी नोटीस दिलेल्या असताना अशा प्रकारचे हे पुरावे मोडण्याचा प्रयत्न कसं करू शकतात? त्यानंतर मीडियासमोर पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषद आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।